नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इम्पॉर्टंट टॉपिक. आता समजा आपण जर एखादं फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपलं नेहमीचं फंक्शन कन्सिडर केलं. या एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो एफ डॅश एक्स. तर या एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स मिळतं. आणि त्याच्या पुढं आठवणीनं प्लस सी. सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्याला इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट असं म्हणतात. त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा की एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहित असेल तर त्या डेरिव्हेटिव्ह टर्मचं तुम्ही इंटिग्रेशन घेतलं की ओरिजिनल फंक्शन तुम्हाला मिळतं. एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इट इज इक्वल टू कॉस एक्स. देअरफॉर जर मी आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर मग मला काय मिळालं पाहिजे? ओरिजिनल फंक्शन म्हणजे साइन एक्स मिळालं पाहिजे. परत पुढं प्लस सी हे त्या ठिकाणी येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण एक पाऊल जर पुढं कन्सिडर केलं तर इंटिग्रेशन एक पाऊल पाठीमागे यावं लागेल तुम्हाला. आता याच्यातला जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे त्याचं काय महत्व आहे ते जरा बघूया. समजा मी एक फंक्शन घेतलं एक्स स्क्वेअर. त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. मग जर मी 2xचं इंटिग्रेशन घेतलं तर आत्ता सांगितलेल्या डेफिनेशन नुसार याची व्हॅल्यू मला काय मिळाली पाहिजे? एक्स स्क्वेअर हे मला परत मिळालं पाहिजे. हे जर समजा मी असं घेतलं एक्स स्क्वेअर प्लस 7 घेतलं तरी सुद्धा याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x येणार. आता 2xचं परत जर मी इंटिग्रेशन घेतलं तर मी इथं लिहू शकतोय की बाबा हे एक्स स्क्वेअर प्लस 7 होतं. हेच जर समजा मी अजून एखादं एक्झाम्पल याच फॉर्मॅट मधलं घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस अल्फा घेतलं समजा, याची पण डेरिव्हेटिव्ह 2x येणार. मग इथं 2xचं इंटिग्रेशन हे तुम्हाला आधीचं फंक्शन माहिती आहे म्हणून तुम्ही असं लिहू शकता. समजा एखादं कुठलंही फंक्शन जर दिलं तुम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं तर तुम्ही कसं लिहिणार? इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx. ही तुम्हाला आधी ही सगळी फंक्शन्स तुम्हाला माहिती असणार नाहीत. तुम्हाला डायरेक्ट इंटिग्रेशन मध्ये एवढंच येणार आहे. मग तशा परिस्थितीमध्ये एक्स स्क्वेअर तर येणारच, पण हे 2x तुम्ही ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतली त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर बरोबर कोण होतं हे आपण आधी सांगू शकत नाही. ते काही असू शकतं, शून्य पण असू शकतं. म्हणून इथं एक कॉन्स्टंट लिहून ठेवायचा, सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इट मे बी 0 और इट मे हॅव एनी व्हॅल्यू. ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणार नाही. त्यामुळं हे जे या इंटिग्रेशनचं हे जे आन्सर येतं हे आन्सर तुम्हाला कंप्लीट माहित नाही. याच्यातली एक टर्म अननोन आहे आणि ही टर्म अननोन असल्यामुळं याला काय म्हणतात? इनडेफिनाइट असं म्हणतात. इनडेफिनाइट म्हणजे दॅट इज नॉट डेफिनाइट. याची व्हॅल्यू तुम्हाला पूर्णपणे कम्प्लिटली माहिती नाही म्हणून याला इनडेफिनाइट म्हणतात. ज्या दिवशी तुम्हाला ही व्हॅल्यू कळेल, सी ची व्हॅल्यू समजेल किंवा हे सी पूर्णपणे कॅन्सल होईल, त्यावेळेला या इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं कन्व्हर्शन डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये होईल. बघा कशा प्रकारे त्यांनी नावं दिलेत. इथं प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही कुठल्याही फंक्शनचं इंटिग्रेशन घेतलं, समजा मी इथं एफ ऑफ एक्स घेतोय, याचं इंटिग्रेशन येतंय कॅपिटल एफ ऑफ एक्स असं मी गृहीत धरतोय.
पुढं आठवणीनं प्लस सी तेवढं लिहायचं. त्यामुळे ह्या सी ला या प्रकरणामध्ये खूप महत्वाची व्हॅल्यू आहे, त्याला तेवढं चुकवू नका. आता याच्यानंतर इथं तुम्हाला जे फॉर्म्युले सगळे झालेले आहेत डेरिव्हेटिव्हचे, त्या सगळ्या फॉर्म्युल्यांची लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. ही लिस्ट आठवणीनं सगळी व्यवस्थितपणे लिहून घ्या. हे महत्वाचं आहे. ज्या ज्या फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्ह आपल्याला झालेल्या आहेत त्या सगळ्या फंक्शन्सची इंटिग्रेशनचे फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत. आता याच्यामधलं काही वेगळे थोडे चेंजेस आहेत. अजून आपल्याला त्याचे थेरम व्हायचे आहेत डिटेल्समध्ये, तरी पण त्यांनी इथं दिलेले आहे, ते जरा थोडंसं समजून घेऊ आपण. आता इथं बघा x⁻n चा फॉर्म्युला दिलेला आहे. तो असा आहे, काय झालं याला परत, एक मिनिट. x⁻n चं इंटिग्रेशन हे असं येते, या पद्धतीनं. पण हेच जर आपण अशा पद्धतीने घेतलं, एक्स घ्यायचं नाहीये तिथं, एक्सच्या ऐवजी हे जर मी तिथं घेतलं, तर इथं काय करायचं बघा, आहे असाच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन डिव्हायडेड बाय एन प्लस वन, हे आहे असंच. आता हे जे ए एक्स प्लस बी आहे याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह येणार ए, म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश एक्स. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करत होतो, ते एफ डॅश एक्स प्रोडक्ट मध्ये मांडत होतो. इथं एफ डॅश एक्स ला डिव्हायडेड बाय मध्ये मांडायचं. मग ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह येणार ए, ती इथं मांडायचं प्लस सी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेऊन एफ डॅश एक्स पुढे प्रोडक्ट मध्ये मांडत होतो, ते इथं फक्त काय करायचंय, छेदामध्ये मांडायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीचा इथं अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे, सेम तीच प्रोसेस. आता आपल्याला लॉग 1/x चं इंटिग्रेशन हे माहिती आहे, 1/x इंटू डीएक्स याचं इंटिग्रेशन येते लॉग एक्स प्लस सी. मग तसं हे जर मी असं घेतलं, तर हे काय घ्यायचं, लॉग ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस सी. या पद्धतीनं सगळ्या फंक्शन्ससाठी तुम्ही हे चेंज करू शकताय. आणि हे नंतर आणि परत यांच्या सबस्टिट्यूशन्स वगैरे सगळ्या केल्या की हे सगळं नॉर्मल होणार आहे. फक्त हे आत्ता टेम्पररी पहिल्या एक्सरसाइज साठी जरा व्यवस्थितपणे काळजीपूर्वक करा. बघा आता याच्यामधले काही थेरम्स दिलेले आहेत. थेरम 1 ऍडिशनचा थेरम आहे, थेरम 2 सबट्रॅक्शनचा थेरम आहे, आणि थेरम 3 कॉन्स्टंट टर्म फंक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर काय करायचं आहे. मग ऍडिशनचा थेरम काय सांगतोय बघा, दोघांना इंटिग्रेशन सेपरेट करा. सबट्रॅक्शन मध्ये पण तेच केलेलं आहे. हे सगळे एकत्र मांडूया आपण. आता बघा, पहिलं थेरम 1 आणि थेरम 2 याला तुम्ही असं कन्सिडर करू शकताय, एफ ऑफ एक्स प्लस और मायनस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स इंटू डीएक्स. या पद्धतीने इंटिग्रेशन तुम्ही डायरेक्ट सेपरेट करू शकताय. समजा के एफ ऑफ एक्सच्या प्रोडक्टमध्ये आहे कॉन्स्टंट टर्म, तर ती तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकताय. त्याच पद्धतीनं डायरेक्ट एखादा कॉन्स्टंट तुम्ही इंटिग्रेशनच्या आत पण पाठवू शकताय, तशीही गरज पडेल आपल्याला.
त्यामुळे हे एकदम सिंपल थेरम आहेत, बेसिक थेरम आहेत, ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरावे लागतील. त्याचे प्रॉब्लेम्स स्टार्ट करूया. पहिलं एक्झाम्पल बघा. एक्सरसाइज 3.1 आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला फंक्शन या पद्धतीनं त्यांनी दिलेलं असेल, नुसतं डायरेक्ट फंक्शन देतील ते, बाकीचं आपण आपल्या पद्धतीने ऍडजस्ट करायचं आहे. ऍज्युम दॅट हे जे दिलेलं फंक्शन असेल त्याला लिहून घ्यायचं आहे आय इक्वल टू, तर त्यांनी जे काही टर्म दिलेले आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये ते लिहून घेतोय, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम करा, इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. हेच तुम्हाला मगाच्या थेरम मध्ये सांगितलेलं होतं की इंटिग्रेशन सेपरेट करा. त्याचे इंटिग्रेशन घ्या, एक्स क्यूब आहे म्हणजे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला, पॉवर 1 न वाढवा, तीच पॉवर इथं डिव्हायडेड बाय मध्ये घ्या. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 1चं इंटिग्रेशन, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, मग 1चं इंटिग्रेशन येणार एक्स प्लस सी आठवणीनं पुढे घ्या. हे त्याचं फायनल आन्सर आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया आता. तर डायरेक्ट आय इक्वल टू असंच लिहून घेतोय, एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 अपॉन एक्सचा स्क्वेअर इंटू डीएक्स. हे डीएक्स आणि इंटिग्रेशनचं साइन दोन्ही सायमल्टेनियसली वापरायचे आहे. डीएक्स लिहिलं नाही तर मार्क कट होऊ शकतो. एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, इथं काय करणार बघा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए चा स्क्वेअर मायनस या दोघांचा प्रोडक्ट आणि 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 इंटू 2 4 अपॉन एक्स येणार प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन एक्स स्क्वेअर येणार इंटू डी एक्स. आता या एक्स स्क्वेअरनं आत त्याला मल्टिप्लाय करून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, इथं काय होणार बघा, मायनस हे एक्स स्क्वेअर इथं आलं की एक एक्स कॅन्सल होईल, 4x येणार. हे एक्स स्क्वेअर इथं आणलं की एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस 4 फक्त शिल्लक राहील इंटू डी एक्स. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. पहिल्यांदा फक्त इंटिग्रेशन सेपरेट केलेले आहेत. आता काही कॉन्स्टंट टर्म दिसत आहेत इंटिग्रेशनच्या आत, त्यांना इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. हे असेल मग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4 एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. आता याच्यामध्ये आणि कुठं काही किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य आहे का बघा, तेवढं करून घ्या आणि मग त्याचं फायनल आन्सर येईल. पहिल्या टर्म मध्ये तर नो चेंज, इथं किरकोळ 2 भाग घालवा, मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बरंच काय काय दिलेलं आहे, सगळं मांडून घेऊया. 3x स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स आणि मायनस 7 आहे, मायनस 7 इंटू डी एक्स.
ठीक आहे, काय तिने देतील ते त्या पद्धतीने सोडवता आलंच पाहिजे आपल्याला. सो दिस इज इक्वल टू, सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेशन सेपरेट करून घेतोय. ही सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस 4/x इंटू डी एक्स. इथं पहिला चेंज करून घेतोय. हे एक्स आणि रूट एक्स आहे, म्हणजे एक्स रेस टू वन आहे आणि एक्स रेस टू रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू वन हाफ. टोटल किती होणार मग हे? एक्स रेस टू 3/2 होणार. ते पण डिवायडेड बाय मध्ये. मग त्याला वरती घेतलं तर एक्स रेस टू -3/2 इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 7 इंटू डी एक्स हे असेल. आता याच्यातनं कॉन्स्टंट तेवढे बाहेर घ्या. सो दिस इज इक्वल टू 3 इथं बाहेर घेतलेलं आहे, सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इथं 4 बाहेर घेतले, 1/x इंटू डी एक्स प्लस हे आहे असंच ठेवूया, मायनस इथं 7 बाहेर घेऊया म्हणजे इथं 1 शिल्लक राहील हे असेल. सो दिस इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन ते येणार टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाचे आहे तेवढं फक्त जरा लक्षात ठेवायचं. 3 टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, त्यामुळे याचं इंटिग्रेशन टॅन एक्स येणार, मायनस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, त्यामुळे हे येणार 4 log x प्लस इथं -3/2 आहे, मग त्याची पॉवर 1 न वाढवा, -3/2 प्लस 1. हे जर तुम्ही सोडवलं तर हे 2 इकडे येणार, -3 प्लस 2 म्हणजे -1/2 येणार. मग एक्स रेस टू -1/2 आणि तोच घातांक इथं घ्यायचा, -7x आणि आठवणीनं पुढं प्लस सी हे लिहायचं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. एक मिनिट इथलं काढून टाकतो. सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा. आता सिम्प्लिफिकेशन किरकोळ ठिकाणी आहे. ती फर्स्ट टर्म ॲज इट इज, -4 log x हे पण ॲज इट इज, नो चेंज. आता इथं काय होईल बघा, इथं येणार हे -2 हे वरती घेतलं, हे मायनस दिलं. आता एक्स रेस टू वन हाफला छेदामध्ये घेतोय म्हणजे मग ते रूट एक्स होईल. त्याला असं लिहा 1/√x आणि हे 2 नंतर इथं पुढे लिहिलं तरी चालते, काही अडचण नाही. या पद्धतीने येईल ते -7x प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x³ -5x प्लस 3/x प्लस 4/x रेस टू 5 इंटू डी एक्स हे असं दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं काम करा, हे इंटिग्रेशन वगैरे सगळं सेपरेट करून घ्या. आता एक काम करूया, कॉन्स्टंट टर्म डायरेक्ट तुम्ही त्याच स्टेपला बाहेर घेऊ शकता. ते आता हळूहळू स्पीड वाढवलं पाहिजे, पर्याय नाही, तर 2 कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट बाहेर घ्या. x³ इंटू डी एक्स -5 x इंटू डी एक्स, इथं 3 बाहेर घ्या, 1/x इंटू डी एक्स प्लस 4 बाहेर घ्या, हे एक्स रेस टू 5 वरती घ्या, हे असेल. आता यांची इंटिग्रेशन तेवढी घ्या फक्त, फायनल आन्सर घेऊन टाका त्याचं जे काही येईल ते. इथं 2 आहे असंच, पॉवर 1 न वाढवा, एक्स रेस टू 4/4 -5 x² प्लस 3 log x प्लस 4, पॉवर 1 न वाढवायची आहे, -5 प्लस 1 म्हणजे -4 डिव्हायडेड बाय -4 प्लस सी. त्याच्यात सिम्प्लिफिकेशन जिथं शक्य आहे तेवढं करून घ्या. इथे ते 2×2 = 4 म्हणजे हे येणार एक्स रेस टू 4/2 मायनस 5x² प्लस 3 log x. इथं 4 ला 4 कॅन्सल होईल,
हे मायनस इथं द्या, त्यामुळे हे मायनस होईल. एक्स रेस टू 4 ला छेदामध्ये घ्या, 1/x⁴ प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. हे असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये छेदामध्ये एक्स इंटू रूट एक्स आहे, म्हणजे परत एकदा x⁴ x⁴ म्हणजे टोटल येणार x⁵². ते x⁵² मांडून घेतोय. हे असं होणार. आता यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या. इंटिग्रेशन सेपरेट करा. कॉन्स्टंट टर्म असतील इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. बघा इथं 3 आहे, ते बाहेर घेतलं. x³ डिव्हायडेड बाय x⁵² इंटू dx -2 इंटिग्रेशन ऑफ x/x⁵² इंटू dx प्लस 5 1/x⁵² इंटू dx. आता इथं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल पहिल्यांदा, ते करून घेऊया. 3 आहे असं, इथं काय होणार बघा, 3 मायनस 3/2 बेत्रिक 6, 6 वजा 3 म्हणजे परत 3/2च येते. म्हणजे इथे येणार टोटल x⁵3/2. हे 3 आहे, हे 1.5 आहे. 3 मधनं 1.5 वजा केलं की 1.5 राहणार शिल्लक. बघा आता ते जमतंय का नाही त्या पद्धतीनं. पण 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ, आता इथं आहे 1 मायनस 3/2 आहे, इथं 1 आहे काय नाही आहे म्हणजे 2 मायनस 3 हे होणार -1/2. इथे इथं काय अडचण नाही आहे, इथं डायरेक्ट फक्त अंशात घ्यायचं आहे. हे असे. आता तुम्ही सगळीकडे इंटिग्रेशन घेऊ शकताय. सो दिस इज इक्वल टू 3 पॉवर 1 न वाढवायचे आहे, म्हणजे इथे येणार x⁵5/2 डिव्हायडेड बाय 5/2 -2 इंटू इथं +1 म्हणजे हे होणार 1/2 डिव्हायडेड बाय 1/2 प्लस 5 इथं -3/2 +1 पाहिजे असलं तर हे पण सोडवा, बघा काय होते ते. बघा इथं 2 येणार, म्हणजे -3 + 2 डिव्हायडेड बाय 2 म्हणजेच -1/2 येते. इथं होणार x⁻⁻1/2 डिव्हायडेड बाय -1/2 प्लस सी. आता यांचं सिम्प्लिफिकेशन करून फायनल आन्सर आपल्याला घ्यायचं आहे. बघा बरं, आता इथं काय होते, हे 2 इथं वरती येणार. 3 2 6, 6/5 म्हणजे 6x⁵5/2 डिव्हायडेड बाय 5 तास येते. हे 2 वरती घ्या, -2 इंटू 2 4 होणार. शिवाय इथं x⁻⁻1/2 आहे, म्हणजे √x होणार. इथं मायनस घ्या पहिल्यांदा मध्ये, हे 2 वरती पाठवा, म्हणजे इथे येणार 10. आणि x⁻⁻1/2 आहे, त्याला छेदामध्ये घ्या, म्हणजे तिथं येईल 1/√x प्लस सी. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इंटिग्रेशनच्या चिन्हासहित त्यांनीच दिलेलं आहे, काय प्रश्नच नाही. मग इंटिग्रेशन ऑफ tan² इंटू dx. आता tan² तर काही कोणाची डेरिव्हेटिव्ह नाही आहे, पण tan² बरोबर हा फॉर्म्युला आपल्याला एक माहिती आहे, 1 + tan²x
म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स. मग टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू ते होणार सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन. ही व्हॅल्यू इथं वापरा. therefore I equal to integration of sec square x minus 1 into dx. हे सेपरेट करा इंटिग्रेशन. sec square x dx हे असं येणार. मग sec square x चे इंटिग्रेशन येणार tan x मायनस 1 चे इंटिग्रेशन येणार x प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे पक्क लक्षात ठेवा की इंटिग्रेशनच्या आतमध्ये जी कोणती टर्म येईल त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती पाहिजे. अशा पद्धतीनं ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 2x डिवायडेड बाय कॉस एक्स इंटू dx. आता याच्यामध्ये साइन 2x दिलेला आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा. तसं इथे येणार 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स डिव्हायडेड बाय कॉस एक्स इंटू dx. याच्यामध्ये कॉस एक्स ला कॉस एक्स कॅन्सल होईल. 2 कॉन्स्टंट त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर लिहा. साइन एक्स इंटू डीएक्स. मग साइन एक्स कुणाची डेरिव्हेटिव्ह आहे? कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. साइन एक्स चे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस एक्स. सो फायनल आन्सर मायनस 2 कॉस एक्स प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्या पुढचं एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. त्याच्यामध्ये तुम्ही साइन एक्स आहे असं ठेवलं आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स केलं तरी डायरेक्ट इंटिग्रेशन कुणाचंही माहिती असेल तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण होत नाही. मग ह्याला काय करूया? ह्याला थोडंसं ऍडजस्ट करूया. कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं बघा. हे जे कॉस स्क्वेअर एक्स आहे ते अशा पद्धतीनं 2 वेळा प्रोडक्ट मध्ये मांडतोय या पद्धतीने. मग 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डीएक्स. आता हे मात्र आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कुणाची येते. सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे ह्या सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन येणार सेक एक्स प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्या पुढचं उदाहरण घेऊया आता. कॉस 2x डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता इथं कॉस 2x चे भरपूर फॉर्म्युले आहेत पण इथं त्यांनी फक्त साइन स्क्वेअर एक्स तेवढंच दिलेलं आहे. मग कॉस 2x चा साइन स्क्वेअर एक्स मधला फॉर्म्युला वापरा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हे असेल. यानं सेपरेट डिव्हाइड करून घ्या साइन स्क्वेअर एक्स न. म्हणजे काय होईल? 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स होणार. इंटिग्रेशन पण सेपरेट करून घेतोय त्याच वेळेला. मायनस इथं बघा बरं साइन स्क्वेअर एक्स ला साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल. 2 शिल्लक राहील फक्त. ते पण 2 बाहेर घेऊन टाकतोय. म्हणजे इथं सेपरेट डिव्हाइड पण केलंय इंटिग्रेशन पण सेपरेट केलंय.
कराव्या लागतील गोष्टी थोड्याशा फास्ट, पर्याय नाही आहेत. कोसेक स्क्वेअर एक्स येणार इंटू डी एक्स -2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स. तर सगळ्यांचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो, ते तेवढं घेऊया. कॉट एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, त्यामुळे कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स -2 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. I equal to integration of cos 2x divided by sin square x into cos square x dx. cos 2x चा sin square आणि cos square मधला फॉर्म्युला आहे, तो वापरूया. cos square x minus sin square x divided by sin square x into cos square x dx. इंटिग्रेशन सेपरेट करा, डिव्हायडिंग पण सेपरेट करून घ्या, काय काय कॅन्सल होते बघा. बघा, ह्यानं जर पहिल्या टर्मला डिवाइड केलं तर कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहील साइन स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस, त्यानं सेकंड टर्मला डिवाइड केलं, साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स हे असेल. मग 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स dx मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. मग कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येणार मायनस कॉट एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे टॅन एक्स प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. पुढचं आहे साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स, त्याला बघूयात आपण. खाली सेपरेट लिहून घेतो. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू डीएक्स. या अशा परिस्थितीमध्ये सरळ याचं रॅशनलायझेशन करा. साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स इंटू डीएक्स. हे आता पुढे सोडवायचं आहे. साइन एक्स ने आत मल्टिप्लाय करून घ्या अंशात, मग साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स हे असं होईल, डिवायडेड बाय मध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी, म्हणजे हे होणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हे सेपरेट डिवाइड करून घ्या. इथं होणार आहे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स मायनस ते येणार साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता ऍडजस्टमेंट करायचे आहे त्याच्यामध्ये. सो दिस इज इक्वल टू, हे मगाशी सोडवलेलं उदाहरण आहे, 1 अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डीएक्स मायनस इथं साइन अपॉन कॉस ते येणार टॅन टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. हे पण मगाशी ऍडजस्टमेंट केलेली होती आपण. आता इथं त्याच्याही पुढं 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स येणार इंटू टॅन एक्स डीएक्स मायनस इथं आपण
वन प्लस टेन स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स घेतलं होतं. मग टेन स्क्वेअर एक्स इक्वल टू मग या टेन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन हे वापरतोय. मग अशा ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत बघा ह्या. इथं तेवढं आपल्याला परत एकदा इंटिग्रेशन सेपरेट करून घ्यावं लागेल. ही फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहितोय. इंटिग्रेशन एकाच वेळी सगळ्यांचं घ्यायचं. हे मायनस पुढं पाठवा. मायनस सेक्स स्क्वेअर एक्स होणार इथं. मायनस मायनस प्लस वनचं इंटिग्रेशन हे असेल. आता सगळ्यांची इंटिग्रेशन लिहिता येणं शक्य आहे. एकाच वेळेला सगळ्यांची इंटिग्रेशन घेऊया. हे सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याचं इंटिग्रेशन सेक एक्स येणार. ही टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे, मायनस टॅन एक्स प्लस वन त्याचं इंटिग्रेशन येणार प्लस एक्स प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x divided by sec x प्लस tan x इंटू dx. मग ह्याला आपल्याला जर ह्याचं सिम्प्लिफिकेशन जर तुम्ही केलं तर हे मगाशी जे आपण एक्झाम्पल सोडवलं सेम त्या पद्धतीने उदाहरण तयार होते. बघा त्याचं सिम्प्लिफिकेशन इथं करून देतोय. इथं होणार साइन एक्स अपॉन कॉस एक्स डिव्हायडेड बाय मध्ये वन अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. मग याचं सिम्प्लिफिकेशन या अंशात आहे असंच ठेवतोय. छेदामध्ये वन प्लस साइन एक्स अंशांची बेरीज होईल आणि डिव्हायडेड बाय कॉस एक्स. मग इथं कॉस एक्सला कॉस एक्स कॅन्सल होईल. मगाशीच आपण हे उदाहरण सोडवले साइन एक्स अपॉन वन प्लस साइन एक्स. एकतर त्या पद्धतीने परत त्याचं रॅशनलायझेशन वगैरे केलं त्या पद्धतीने सोडवा, किंवा याला डायरेक्ट अजून एक मेथड, जी टर्म हिथं त्यांनी दिलेली आहे त्याच डायरेक्ट रॅशनलायझेशन करून पण बघूया. दोन्ही प्रकारे बघा. एक तर प्रकार आपण सोडवलेला आहे, सिम्प्लिफिकेशन करून दाखवले. दुसऱ्या प्रकारामध्ये ही जी टर्म दिलेली आहे याचं रॅशनलायझेशन करून घेतलं. या पद्धतीने मग आता हे सिम्प्लिफाय करा. मग इथं टॅन एक्स मल्टिप्लाय करून घ्या. इथे येणार सेक एक्स टॅन एक्स अंशात मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मायनस टॅन एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे हे होणार टॅन स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय मध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. मग सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे वन येणार. याच पाहिजे असलं तर तिथं बघून घ्या. वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स. मग हे टॅन स्क्वेअर एक्स तुम्ही पलीकडे पाठवलं, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू वन होते. याचा अर्थ हा छेद पूर्ण निघून जाईल, म्हणजे तिथं वन आहे. इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. सेक एक्स टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. यापैकी सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, त्याला एक दोन मिनिटं तसंच ठेवतोय. या पद्धतीने आणि इथं टॅन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन असं वापरून घेतोय. आता हे इंटिग्रेशन इथं सेपरेट करून घ्या. मायनस साइन आहे त्यामुळे चिन्ह बदला.
मायनस मायनस प्लस 1 इंटू डी एक्स. मग सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन येणार सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन ते येणार टॅन एक्स प्लस 1चं इंटिग्रेशन प्लस एक्स प्लस सी. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. मग मगाशी जे उदाहरण सोडवलं होतं त्याचं पण हेच आन्सर आहे. त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही ते पूर्ण करू शकताय. त्याच्या पुढचं एक्झाम्पल, रूट मध्ये 1 प्लस साइन 2x आहे. आता हे जे 1 प्लस साइन 2x त्यांनी दिलेलं आहे, तर साइन 2x ला मी फॉर्म्युला वापरणार आहे 2 साइन एक्स कॉस एक्स, आणि 1 साठी लिहितोय कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. साइन 2x साठी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे ते किती येणार कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळं हे डायरेक्ट तुम्ही 1 प्लस साइन 2x आलं की ही टर्म हे डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला म्हणूनच तयार करून ठेवा. सीईटीला वगैरे तुम्हाला बरं पडेल. आता रूट मध्ये 1 प्लस साइन 2x आहे. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये हे दिलेलं एक्झाम्पल, रूट मध्येच कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स. वर्गमुळाच्या आत वर्ग आहे, स्क्वेअर रूटच्या आत स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही पण काढून टाका. हे असं शिल्लक राहील. इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. सो दिस इज इक्वल टू कॉस एक्सचं इंटिग्रेशन हे येणार साइन एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन व मायनस कॉस एक्स प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of 1 minus cos 2x into dx. मग 1 minus cos 2 theta म्हणजेच 2 sin स्क्वेअर थिटा, म्हणजे इथे येणार 2 sin स्क्वेअर x इंटू dx. याच्यामध्ये रूट 2 आणि साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स इंटू dx. याच्यातलं रूट 2 ते बाहेर घ्या, कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. साइन एक्स इंटू डीएक्स, मग हे रूट 2 तसंच ठेवा. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी, दिस इज इक्वल टू मायनस रूट 2 कॉस एक्स प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, I equal to integration of sin 4x into cos 3x into dx. आता इथे अँगल पण वेगवेगळे आहेत, नाहीतर मग याला 2 sin x cos x असं केलं असतं ऍडजस्ट, मग ते पण याच्यामध्ये सहजासहजी होणार नाहीये. मग याला काय करायचं बघा, याला 2 न मल्टिप्लाय करा, 2 न डिव्हाइड करा, डिव्हायडेड बाय 2 बाहेर ठेवतोय, मल्टिप्लाइड बाय 2 डायरेक्ट इंटिग्रेशनच्या आत पाठवा. त्यामुळे हे असं येईल. इथं आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, दिस इज इक्वल टू 2 साइन ए इंटू कॉस बी, असा फॉर्म्युला येईल.
आता याच्यामध्ये आपल्याला ए म्हणजे 4x आहे, बी म्हणजे 3x आहे. या पद्धतीनं फॉर्म्युला तयार करून घ्यावा लागेल. देअरफॉर आय इक्वल टू हे 1/2 इथं इंटिग्रेशन मध्ये साइन 4x प्लस 3x प्लस साइन 4x minus 3x into dx. This is equal to 1/2 इंटिग्रेशन ऑफ, आता हे एकत्र पण करतोय, टर्म्स पण सेपरेट करून घेतोय. इथे येणार साइन 7x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन x dx या पद्धतीने येईल. आता इथं थोडस जरा काळजीपूर्वक बघा, हे 1/2 तसंच ठेवतो 1-2 मिनिट. साइनचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस 7x, नुसतं साइन एक्स इथे येणारच आहे पुढं, मायनस कॉस एक्स एवढंच लिहिणार आपण. पण जर 7x असेल तर या 7x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 7, ती आठवणीनं डिव्हायडेड बाय मध्ये लिहायची इथं, प्लस साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी, हे 1/2 आत देऊन टाकतोय, म्हणजे मायनस कॉस 7x डिव्हायडेड बाय 14, त्यानंतर मायनस कॉस एक्स अपॉन 2 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे.